मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते आज की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है कि परभनी शहर के वीर रघुनाथ सभागृह में 27 मार्च 2022 को संविधान परिषद का आयोजन किया गया था। और जिस तरह से संविधान परिषद का आयोजन परभनी शहर के परभनी जिले के धम्म मैत्री संवाद अभियान कास्ट्राइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम की जानिब से संविधान परिषद का आयोजन किया गया था। इस वक्त माननीय EZ खोब्रागड़े IAS संस्थापक महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम संविधान फाउंडेशन नागपुर, ये इनका भव्य नागरिक सत्कार किया गया था। और उसी के साथ में माननीय प्रोफेसर डॉक्टर विजय माखनीकर शिवाजी लॉ कॉलेज परभनी, इनके हाथों से संविधान परिषद का उद्घाटन किया गया था। इस वक्त बड़ी तादाद में भीम सैनिक इस वक्त मौजूद थे। इस वक्त पवन कुमार शिंदे, राष्ट्रीय हितकारिणी सभा, उसी के साथ में भीम प्रकाश गायकवाड़, शाखा अधिकारी जायकवाड़ी विभाग, माननीय अजमत खान दिग्दर्शक संविधान एक रास्ता फिल्म, अन्य ज्योति बगाटे अपर कोषागार अधिकारी नांदेड़, इनकी मौजूदगी में सत्कार मूर्ति माननीय EZ खोब्रागड़े IAS संस्थापक महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम संविधान फाउंडेशन नागपुर, इनका भव्य नागरिक सत्कार किया गया है। और जिस तरह से संविधान को बचाने के लिए काम किया जाना ज़रूरी है, उसी के चलते ये प्रोग्राम रखा गया था। इस कार्यक्रम के निमंत्रक सुरेश हिवरा, सहायक कुल सचिव मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभनी, उसी के साथ संजय बगाटे धम्म मैत्री संवाद अभियान परभनी। जिस तरह से श्रोताओं ने इस प्रोग्राम का लाभ लिया है, संविधान किस तरह से होना चाहिए और संविधान का किस तरह से हर भारतीय व्यक्ति ने फ़ायदा उठाना चाहिए, इस बारे में मालूमात दी गई है। और जिस तरह की मालूमात अपने लाइफ में किस तरह से IAS अधिकारी होने के बावजूद EZ खोब्रागड़े इन्होंने दी है, उसी के चलते पूरी डिटेल मालूमात इन्होंने अपने लाइफ के बारे में दी है कि किस तरह से ज़िंदगी जीना है और एक IAS अधिकारी किस तरह से होता है। आप ये नज़ारा देख सकते हैं कि किस तरह से मालूमात दी गई है। आइए जानते हैं। या संविधान परिषदेचं आयोजन करण्यासाठी दिवस रात्र दिसते। मग एकंदरीत ही सगळी गोष्ट आपल्या समोर दिसते तर नेमकी समस्या कुठे आहे, आणि ती समस्या म्हणजे जाती व्यवस्था आणि धर्मसंस्कार। बाबासाहेबांनी या भारतीय समाजाच्या आजाराचे निदान योग्य पद्धतीने केले होते। ते अनालिसिस ऑफ कास्ट असं म्हणतात की या जी जात आहे ती मूलतः राष्ट्रविरोधी आहे। ती माणसाला माणूसपणाचे सर्व अधिकार नाकारते। माणूस म्हणून जगण्याच्या मार्गातील ती सर्वात मोठी धोंड आहे। ती व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा फोडते, म्हणून ती लोकशाही विरोधी आहे। ते असेही मान्य करतात की जाती व्यवस्थेला धर्मसंस्थेची अधिमान्यता आहे आणि म्हणून जाती निर्मूलनासाठी डिस्ट्रक्शन ऑफ मला नाही माहिती, पण असो मी त्याच्या भावनेचा आदर करतो। आणि माझं जी मांडणी आहे ती मी लिखित स्वरूपात नाही आहे, त्याचं थोडं स्पष्टीकरण देण्यासाठी प्रयत्न करेन। मित्रांनो, आपले खूप सारे सायंटिस्ट बसलेले आहेत आणि विज्ञानाचे विद्यार्थी आहेत। एखादा आजार झाला तर नेमका तो आजार कोणता, समस्येची जाणीव, आजाराचे कारण काय आणि त्या आजारावरती उपाययोजना कोणत्या, अशा पद्धतीने आपलं मेडिकल सायन्स असेल किंवा विज्ञानाचा प्रवास असतो। आणि मी कायद्याचा एक छोटा विद्यार्थी, संविधानाचा एक छोटा विद्यार्थी, अभ्यासक या नात्याने मला जी समस्या वाटते तिची कारण काय आणि त्याची सोडवणूक कशी करायची हे आजच्या संविधान परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याकडे मांडतो। मित्रांनो, जागतिक बँकेच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मानकानुसार भारताची स्थिती निराशाजनक आहे। जातीची गणिते, धार्मिक मुद्दे, दंगलींचा वापर, सांसदीय लोकशाहीतील निवडणुका जिंकण्याचा उघड राजमार्ग बनलेला आहे। जातीय शोषण, समाजात ज्या लोकांना हजारो वर्षापासून जे अधिकार नाकारण्यात आलेले होते, जे निसर्गदत्त अधिकार आपल्याला माणूस म्हणून मिळालेले होते, ते अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा ते दिलेलेच आहेत, प्रदान केलेले आहेत। आणि म्हणून आजच्या विषयानुरूप
म्हणजे अधिकारी वर्गाची संवैधानिक जबाबदारी हे बघत असताना आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल? जरी घटनेने धर्म याच्या उपासनेचे आपल्याला स्वातंत्र्य जरी दिलेलं असलं तरी सर्वात प्रथम मला वाटतं की आपल्याला संविधानावर आपली श्रद्धा निर्माण करावी लागेल. संविधान आपल्याला प्रथमतः समजून घेणं फार गरजेचं आहे. ही समानता आम्हाला कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत दिलेली आहे? अनुच्छेद 12 ते 18 बघितलं तर याच्यात आपल्याला ती समानता दिसून येते. ती समानता प्रदान केलेली आहे. आणि जेव्हा एखाद्या समूहाचा अधिकारी या संविधानामार्फत मिळणाऱ्या पदावर जाऊन बसतो तेव्हा त्याची काय जबाबदारी असते की आपल्या समूहाचं प्रतिनिधित्व त्याने नोकरी करताना करायला पाहिजे. कारण आपल्याला त्या समूहाचं प्रतिनिधित्व म्हणजे ते जाणून घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. म्हणून एक अधिकारी म्हणून तुम्ही त्या पदावर असताना जसं संविधानावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे तसंच तुम्ही निष्पक्ष असणं सुद्धा गरजेचं आहे. आज मोठ्या मोठ्या घटना अन्याय अत्याचाराच्या का घडल्या जातात? का त्यांना समर्थन केलं जातं? का अशा गुन्हेगारी वृत्तीला पाठराखण केली जाते हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण त्या पदावर काम करणारा अधिकारी तिथं निष्पक्षपणे काम करत नाही. तो कुठेतरी बायस असतो आणि त्याचा परिणाम ज्या समाजावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या समाजाला तो भोगावा लागतो. खेळांचे उदाहरण अशा अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे जे आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता ती खरंच प्रस्थापित झाली आहे का? तर फार कमी प्रमाणात झालेली आहे. अजूनही आपल्याला अनेक अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आपल्या समूहाला घोड्यावर बसलं मारहाण होते, कत्तली होते. आताच एक घटना घडलेली की मिशीला आकडा टाकला म्हणून त्या मेघवाल राजस्थान मधल्या त्या मुलाला जीवे मारण्यात आलं. ह्या घटना काय सांगतात तुम्हाला? कशामुळे एवढी हिंमत कशामुळे होते? ज्या देशाचं संविधान आज जगात गाजलं जातं, ज्या देशाच्या संविधानाचं जर तुम्ही वाचन केलं तर ते संविधान किती मजबूत आहे हे आपल्याला समजतं. पण त्याच देशात अशा घटना का घडल्या जातात? कारण बहुतांश आपण 85%, 15%, 3% असे जे करतो ना त्याच्यातल्या 85% समूहाला आज संविधानच माहित नाहीये, संविधानाचे अनुच्छेदच माहिती नाहीये आणि त्यामुळे ह्या घटना होतात. त्यामुळे अशा गोष्टींना आम्ही ज्या स्ट्रॉंगली विरोध करायला पाहिजे, ज्या संविधानिक मार्गाने विरोध करायला पाहिजे त्या संविधानिक मार्गाने आम्ही विरोध करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की अधिकार जे अधिकारी संविधानावर विश्वास श्रद्धा ठेवून आहेत त्यांनी तिथे एका कार्यशाळेचं आयोजन करायला पाहिजे कार्यालयातल्या. कारण कार्यालयात प्रत्येक समूहाचा प्रतिनिधी असतो आणि त्यांना हे संविधान कळालं पाहिजे. त्याच्यातून संविधान सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तिथं निदान त्या कार्यालयापुरतं मर्यादित त्यांना तरी कळेल की ह्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता समाजात प्रस्थापित करायचे आहे. जे लोक हजारो वर्ष पिछडलेले आहेत त्यांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना समानता द्यायची आहे, त्यांचा सामाजिक स्तर उंचवायचा आहे. परंतु दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. तेवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आणि अधिकाऱ्यांनी सत्ता स्वीकारून या मताचा मी आहे. कारण अधिकारी काही करत नाही असा सर्वसाधारण सूर आहे आणि अधिकारी काहीच करत नाही. मला 26 नोव्हेंबरला निमंत्रण दिलं होतं पण 26 नोव्हेंबरला नागपूरमध्ये वॉक फॉर संविधान असतो दरवर्षी. तो आम्ही आयोजित करत असतो त्यामुळे मला जमलं नाही. मध्ये आमचे अजमत खान यांनी पण मला बोलावलं होतं. संविधान एक रास्ता त्या फिल्मचं क्लॅप करण्यासाठी. तेव्हाही जमलं नाही. खरं म्हणजे नागपूरवरून यायला 8 तास लागतात आणि जायला 8 तास आणि कार्यक्रमाचं भाषण 1 तास. त्याच्यामुळे आता तुम्ही 12 वाजतापासून असणार. तुम्ही जेवून आला की नाही माहीत नाही मला. त्याच्यामुळे किती वेळ बसणार हाही प्रश्नच आहे.
आणि आमचे उद्घाटक माकणीकर सरांनी खूप सुंदर पद्धतीने संविधानाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याकडे मांडलेल्या आहेत. आमचे मित्र शिवानंद दासराळे सर, आम्ही एकत्र नागपूरला काम केलेलं आहे. एक विचाराचा अधिकारी, खूप चांगले अधिकारी. सकाळी भेट झाली, मला ते भेटून गेले आणि येतो म्हणाले, येतो म्हणाले. गव्हर्नरकडे जाणे, मग हायकोर्टात जाणे, सुप्रीम कोर्टात जाणे, तोपर्यंत रिटायरमेंट येऊन जाते. मी एवढं संरक्षण संविधानाने दिलेलं असताना हा अधिकारी कर्मचारी वर्ग बद्दल समाजामध्ये चांगली भावना का नाही? नो बडी इज परफेक्ट. हे सगळ्याला मिळालं. आता भारती राऊत, आम्ही 2 गाणे ऐकले मॅडमने, खूप चांगलं सांगितलं गाणं. सगळ्याच गाण्यात किंवा सगळ्याच कार्यक्रमामध्ये असा एक सूर लागत असतो, कुछ नहीं हो रहा. मी असं मानणाऱ्यापैकी आहे, कुछ तो हो रहा है. सब कुछ नहीं हो रहा है, कुछ तो हो रहा है. आणि कुछ तो हो रहा है. आणि हा करणारा वर्ग आहे, आणि विशेषतः करणारा वर्ग हा बाबासाहेबांशी प्रामाणिक असलेला वर्ग आहे, म्हणून काहीतरी घडत आहे. इतर बिघडवत आहे आणि आपण घडवतोय, म्हणजे आपल्याला डबल शक्ती करावी लागते. बिघडवणाऱ्याला थांबवणं आणि जे वाईट आहे ते चांगल्यात परावर्तित करणं. मला वामनदादाचं ते आठवते. ते म्हणतात की भारे वामनाचे मैत्र, काळजाच्या देठावर नाव घेवायची गुण. इतकं सुंदर सांगितलं. पुढे तर असं म्हणतात की मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा, दोष देऊ पुन्हा सांगा, दोष देऊ पुन्हा. आपण इतकं हताश होऊन काही अचीव करणार नाही. रणांगणात उतरलेला जर सैनिक हताश होत असेल तर लढाई संपली तिथे. रशिया एवढा बलाढ्य असताना युक्रेन छोटासा देश भांडतोच आहे, लढतोच आहे. मग आपल्याला लढाईचं तंत्र विकसित करावं लागेल, स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. तशा मानसिकतेची लोक तयारी करावी लागतील. आणि म्हणून पण आपल्याला माहीतच नाही, आणि माहीत नाही. जो माणूस अज्ञानी असेल तो कसा काय पुढे जाईल? आम्ही शिकलो नसतो, तो आय ऑफिसर झालो नसतो. आणि म्हणून कोणाने एक कवी असं म्हणतो की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, औरों को मिला है वो मुकद्दर से मिला है. आता आपण जशी राजसत्ता आणि धर्मसत्तेची गोष्ट केली, जे धर्मसत्तेचे लोक आहेत, जो मनवादी प्रवृत्तीचे आहे, त्यांना जी सत्ता मिळाली ते परंपरागत वंशपरंपरागत मिळालेली आहे. आणि और हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. हे बाबासाहेबांना उद्देशून सांगणारा जो वर्ग आहे, आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? संविधान वाचलं पाहिजे. मी मार्गदर्शन किंवा सल्ला हा देण्याच्या भानगडीत पडत नाही सुरेशराव, कारण हल्ली प्रत्येक माणूसच सल्ला देतो. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं. अरे बाबा, तू काय करतो ते तसं. सगळ्यात स्वस्त आणि सोपी गोष्ट कोणती? सल्ला. जो सल्ला तो दुसऱ्याला देतो तो स्वतः मात्र पाळत नाही. ही अशी विसंगती, मोठी विसंगती समाजामध्ये आहे. आणि म्हणून संविधान म्हणजे काय? तर प्रधानमंत्रीने एक भाषण केलं होतं 2015ला. 2 दिवसाचं विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. देशाचा प्रधानमंत्री म्हणून कॉन्स्टिट्यूशनल पोस्टात सन्मान करणं व्यक्तीचा नाही, काही का असेल ना. पण बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्त कमिटमेंट टू कॉन्स्टिट्यूशन लोकसभेत आणि राज्यसभेत हे 2 दिवसाचं जेव्हा विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. महाराष्ट्राला नाही जमलं ते बोलवा, आणि महाराष्ट्राला म्हणजे मतभेद असू शकतात त्या बाबतीत, म्हणजे चांगलं आहे ते बोललं पाहिजे.
आणि त्याच्यात ते त्याच्या भाषणाचं एक पुस्तक तयार झालं, पब्लिश केलं गव्हर्नमेंट, राज्यसभेत काय बोलले त्या भाषणात. त्यांचं जे वाक्य आहे, दर्जनों भाषा, सैकड़ों विधि, हजारों विधान है, जो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान है. पार्लमेंटमध्ये दिलेले भाषण, पुस्तकात छापलेलं भाषण, सगळ्यांना जोडण्याचं, जोडून सगळ्याला तोडण्याचं काम या देशात चाललं आहे. तेव्हा संविधानावर निष्ठा असणाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल. तर मोजक्या लोकांनी कसं आहे की संविधान परिषदेमध्ये आपण 11 वाजताचा कार्यक्रम म्हणून मी काल आलो आणि आपण 2 वाजता सुरू केलं, कारण म्हणजे 2 वाजता तो संपला पाहिजे. दिवसभरात असतं तर गोष्ट नाही. लोकांना संविधानात काय ऐकायचं, संविधान कोण सांगणार काय आहे संविधानामध्ये. तर संविधानाचे फायदे तर सगळ्यांना काही नाही झालं, शेवटी आपण संविधान सगळे सांगतात. संविधानाच्या विरोधी मताचे लोक सुद्धा संविधान सांगतात आणि ते जास्त आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांची जबाबदारी हा जर पुढचा विषय असेल, त्यांनी काय करावं त्यापेक्षा मी स्वतः काय केलं काही त्याची उदाहरणं मी सांगेल. जसा उल्लेख केला मानपत्रामध्ये, मी 3 पुस्तके लिहिली आहे. मी तसा काही साहित्यिक नाही आहे आणि विचारवंत तर अजिबात नाही. मला तर विचारवंतावर थोडासा माझा आक्षेप नाही आहे. पण मी एकच माणसाला 2च माणसाला विचारवंत मानतो, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब. तिसरा विचारवंत नाही आहे. त्यांनी सांगितलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ताकदीनं काम केलं तर पुढे आहे. आम्ही विचारवंत होऊ शकत नाही. काय नवीन विचार दिला आपण, जे दिलं तेच तर टिकवता येत नाही. गेली कुठे ताकद संविधानाची. आणि म्हणून कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, मैं तुम्हारी बेमिसाल उलझनों का मुकम्मल समाधान हूँ, मैं भारत का संविधान, मैं भारत का संविधान. काय आहे संविधान? आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील, बेमिसाल उलझने, लाईफ इज कॉम्प्लेक्स, फुल ऑफ डिफिकल्टी. ते श्रीमंताचं पण आयुष्य काही सोपं नाही, आपल्याला बाहेरून दिसतं ते. जसं सिनेमामध्ये आता ते अद्भुत आहे, हिरो हिरोईनला किती मेकअप करतात, तो काय मेकअप तर थोडंसं वेगळं वाटतं ना, तशासारखं आहे ते. तर देशाचं संविधान आणि म्हणून संविधान वाचलं पाहिजे. देशात जो काही कायदा होणार असेल, ज्या कोणासाठी होणार असेल, मग शेतकरी असेल, शेतमजूर असतील, महिला असतील, मागासवर्गीय असतील, एसटी विजयंती आहे किंवा ओपन मधल्या दुर्बल घटकाला 10% आरक्षण देणे आहे, जे काय कोणाला करायचं असेल, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते संविधानाचा वापर करूनच करतात. आणि त्यामुळे संविधानाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि ते केलं तर ते आपण होऊ शकते. आता सिव्हिल सर्व्हिसच्या बद्दल जर बोलायचं, आता जो आपला विषय आहे की अधिकारी वर्गाची. आता अधिकारी वर्ग म्हणजे काय फक्त रिझर्वेशनचा अधिकारी वर्ग नाही, अभिप्रेत नाही. परभनी में संविधान परिषद का आयोजन हुआ है. सुरेश राव हिवराड़े और उनके साथ जो साथी है, इन्होंने इकट्ठा आके की है. इसका जो ध्येय है, उद्देश्य है कि संविधान की जन जागृति हो. और ख़ास तौर पर ये जो संगठन जिनका आयोजन है, वहाँ अधिकारी कर्मचारी है, तो विषय भी रखा गया कि अधिकारी की संवैधानिक जिम्मेदारी क्या है. तो मुझे लगता है कि इस परिषद के माध्यम से और मीडिया के माध्यम से संविधान क्या है, क्यों पढ़ना चाहिए, क्यों समझना चाहिए, उसका आचरण क्यों करना चाहिए. ये देश का संविधान है तो उसको संविधान को समझना ये देश के नागरिक के नाते हमारी अपनी जिम्मेदारी है.
क्योंकि ये संविधान कोई जात धर्म पंथ भाषा प्रांत या लिंग ऐसा कोई भेदभाव नहीं करता। ये समानता का संविधान है, ये स्वतंत्रता देने वाला है, ये बंधुता देने वाला है, ये देश का भलाई का है, हर इंसान की भलाई का है। ये हर इंसान को चाहे वो कोई जाति धर्म का हो तो उनको मौका देता है। और ये जो ग्रंथ है वो संविधान ये राष्ट्र ग्रंथ है। अपने अपने धर्म के ग्रंथ होते हैं, धर्म ग्रंथ होते हैं, लेकिन संविधान ऐसा है कि सारे धर्म ग्रंथों का एक ग्रंथ करके संविधान के तरफ देखना चाहिए। तो ये पढ़ने से हमें एक चेतना आएगी और हम अच्छा काम करेंगे तो अच्छा होगा। और यही ये पहल है। मुझे लगता है कि ये उद्देश्य से ही ये कार्यक्रम का आयोजन हुआ। तो मैं आयोजकों को मैं धन्यवाद करता हूँ और उन्होंने मुझे बुलाया, नागपुर से मैं आया और जो मैंने भी अपनी बात यहाँ रखी है उन्होंने मुझे मौका दिया, तो मैं परभनी कर इनका भी मैं धन्यवाद करता हूँ। और इस अवसर पर उन्होंने मेरा सम्मान भी किया, उसके लिए भी मैं उनका आभारी हूँ। सारे परभनी कर और लोगों का मैं आभारी हूँ। धन्यवाद। ये न्यूज़ कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभनी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। आपको हमारी न्यूज़ किस तरह से पसंद आ रही है इस बारे में हमें कॉमेंट बॉक्स में कमेंट जरूर करें। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। मिर्जा मेस, सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। एयरफिटर, उड़ान पुल के पास, अनुषा टैक्स के सामने, गंगाखेड़ रोड, परभणी। 24 तास सेवा। अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभणी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें, ये नंबर पर फ़ोन करें। 24 घंटे सेवा उपलब्ध है। सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें।